स्वयंपाकाची कला विथ कल्याणीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लादी पाव। तर त्याच्यासाठी जे प्रमाण लागतं ते आपण घेऊया। इथे मी घेतलंय 1 कप दूध आणि 1 कप पाणी। आता हे पाणी आणि दूध जे एकत्र केलेलं आहे ते आपण कोमट करून घ्यायचे। लादी पाव करण्यासाठी आपण आता इथे 1 टेबलस्पून ईस्ट घेतलेला आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून त्याच्यात साखर टाकलेली आहे। आता आपण काय करणार आहे, हे जे 2 कप आपण दूध आणि पाणी 1 कप दूध आणि 1 कप पाणी जे आपण घेतलेलं होतं तर ते आपण कोमट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलंच अर्धा कप पाणी आपण हे ईस्ट मध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे आपण काय करायचंय, एक 10 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवायचंय, म्हणजे मग हे चांगलं फुगेल आणि ईस्ट फुगल्यानंतरच आपल्याला मैदा मळायचा आहे। ईस्ट जर चांगलं फुगलं नाही तर ते टाकून द्यायचं, त्याच्यामुळे पाव आपले काही नीट होणार नाही। त्यामुळे ईस्ट चांगलं फुगलेलं आहे का काय ते आपण पाहायचं। आता आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया। आता इथे आपण काय करूया, 4 कप मैदा म्हणजे साधारण 475 ग्रॅम ते 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा होतो। तर तो आपण इथे असा 4 कप मैदा घेऊन छान चाळून घेऊया। मैदा चांगला छान चाळून घ्यायचा। चार कप मैदा इथे चाळून घेतलेला आहे। आता आपण हे 2 टेबलस्पून इथे आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत आणि 1 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून आपण इथे मीठ घालणार आहोत। हे चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं। हे असं मिक्स करून ठेवायचं आणि आपलं ईस्ट फुगलं की मग आपण मैदा मळायला घेऊया। आता हे ईस्ट जे आपलं आहे हे असं छान फुगलंय आपलं। आता हे जे फुगलेलं ईस्ट आहे ते आपण हा जो मैदा आपण 4 कप आपण मैदा चाळून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये हे आपण ईस्ट असं घालायचं। ते मिक्स करून द्यायचं आणि आपण जे हे 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलं होतं त्याच्यातलंच थोडंसं दूध घेऊन आपण दूध पाणी घेऊन ईस्ट आपण एकत्र केलं होतं, म्हणजे ईस्ट आपण ऍक्टिव्ह करून घेतलं। त्याच ईस्टच्या ह्याच्यामध्ये थोडंसं हे पुन्हा घालायचं आणि हे असं चांगलं करून आणि हे जे पाणी दूध पाणी आहे तेही आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत आणि ते छान असं मळून घेणार आहोत। हे आपण असं मळून घेतले आणि 1 पाव कप पाणी अजून जरा कोमट करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे अजून थोडंसं पाणी लागलं, म्हणजे साधारण 2.25 कप पाणी आपण इथे वापरत आहोत। आणि हे पाणी लावून असं ते पाव कप घेतलेलं पाणी लावून सुद्धा आपल्याला अजून 10 ते 15 मिनिट आपल्याला हे छान मळून घ्यायचे।
म्हणजे ते मळून असं पूर्ण त्याचा अगदी लोण्यासारखा गोळा तयार होतो. हे आत्ता जे असं चिकटलेलं दिसतंय ते तसं चिकटलेलं दिसणार नाही. इथपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं, म्हणजे जेवढं आपण मळू तेवढं त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार होतं आणि त्यामुळे मग आपलं पाव छान तयार होतो. आता आपण हे अजून 10 ते 15 मिनिटं चांगलं मळून घेऊया. आता आपण हे बघा जवळजवळ 12 ते 15 मिनिटं आपण हे असं छान मळून घेतले. त्याची बघा हे असे लांबलं जातं पीठ. हे इथं असं होईपर्यंत आपल्याला ते मळून घ्यायचं. आता काय करायचं, त्याच्यावर थोडंसं आपण तेल घालायचं. तेल घालून छान असं मळून घ्यायचं. पुन्हा एकदा असा गोळा आपण इथे खाली काढून घेऊ. चांगला थोडासा तेल लावून तो एकसारखा केलाय आणि ह्याच भांड्याला आपण तेल लावून घेतलंय. आणि तेल लावून घेतल्यानंतर काय करायचं, हा गोळा आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा. ठेवताना काय करायचं, हिची जी खालची बाजू असते ती पूर्ण आपण अशी लॉक करून टाकायची. म्हणजे मग काय होतं, त्याच्यातली जी हवा आहे ती हवा बाहेर निघून जात नाही. त्याच्यात हवा राहून ते पीठ आपलं. त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं तेल आणि अगदी पाव चमचा पाणी असं मिक्स करून थोडंसं ठेवायचं. आता हे आपण इंक पेपरने रॅप करून टाकायचं. आणि हे असं झाकून ठेवायचं. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही छान घट्ट झाकून त्याच्यावर लावलं तरीही चालेल. हे आता साधारण 1.5 ते 2 तासासाठी आपण हे आता झाकून ठेवणार आहोत इथे एका बाजूला. आता आपण साधारण 1.5 ते 2 तास आपण इथं ठेवलं होतं. हे पहा, हे एवढं पीठ आपलं फुगलेलं आहे. अगदी तळापाशी ते पीठ होतं. आता बघा हे पूर्णपणे ते फुगले. आता काय करायचं, त्याच्यात हवा भरलेली आहे ती सगळी आपण अशी काढून टाकायची. म्हणून थोडासा आधी त्याच्यावर मैदा हे करून घ्यायचा आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं जरा आणि मग ते असं दाबायचं. म्हणजे ती हवा सगळी निघून जाते आणि आपल्या हाताला पीठ ते चिटकणार पण नाही. असं मळून घ्यायचं. असं खाली मैदा भुरभुरून घ्यायचा आणि त्याच्यावर हे काढून घ्यायचं. हे असं फोल्ड करत करत पुन्हा ते एकत्र करायचं. आपण असे हे करून घ्यायचे. म्हणजे मग आपल्याला कमी जास्त नंतर ते गोळे आपल्याला करता येतात. आता या ट्रेला आपण काय करायचंय, ग्रीस करून घ्यायचे, तेल लावून घ्यायचे. साईडला वगैरे पण असं लावायचं, म्हणजे साईडला पण आपले ब्रेड चिटकणार नाही. चारी बाजूने असं लावून घ्यायचं. तर बघा हा थोडासा गोळा मोठा होईल, मग त्याच्यातला आपण थोडा काढून घ्यायचा. छान असा
गोल गोल करून इथं तो आपण असा ठेवायचा. आता हे असे गोळे सगळे आपण ठेवून घ्यायचे. आता हे आपण असे इथं हे लावून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये माझा ट्रे छोटा असल्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त 9च झालेले आहेत. बाकीचं मी ठेवले ते मी दुसऱ्या ट्रेमध्ये लावणार आहे. आणि हे असे ठेवताना काय करायचंय, सगळ्यांच्या मध्ये थोडी स्पेस ठेवायची, जागा ठेवायची. आणि हे असे करून पुन्हा आपण अर्धा तास हे तसेच ठेवायचे. अर्ध्या तासामध्ये हे पुन्हा फुगतात, मग ते एकमेकांना चिटकतात. आणि मग त्याच्यानंतर मग आपण OTG मध्ये ठेवायच्या वेळेला मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता हे मी पुन्हा अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे. आता हे बघा, हे आपले असे छान हे फुगलेत सगळे पाव. आता आपण काय करायचंय, त्याला हे दूध असतं की नाही, दुधाने जरा वॉश करायचं असं ब्रशच्या साहाय्याने. आणि मग ते आपण OTG मध्ये ठेवूया. मी OTG 210 डिग्रीला 10 मिनिटासाठी मी तो प्रीहीट करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे ठेवून देऊया OTG मध्ये. चला, आता आपण 20 मिनिटासाठी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. 20 मिनिटामध्ये आपले लादी पाव तयार होतील. आपले हे पाव तयार झालेले आहेत. आता काय करायचं, त्याला वर आपण असं तेल किंवा बटर असं लावून घ्या. जे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तेल आणि बटर ते लावून घ्यायचं. आणि ते लावून झालं की काय करायचं, असा एक जाड नॅपकिन घ्यायचा, तो घट्ट ओला करायचा, पिळायचा घट्ट, आणि तो असा झाकून ठेवायचा 15 ते 20 मिनिटासाठी. म्हणजे मग काय होतं की त्याच्या आतली जी वाफ त्याच्यातनं गरम ह्याची निघते, की त्याला मॉइश्चरायझर होऊन पाव आपले एकदम सॉफ्ट आणि मऊ होतात. हे असं आता झाकून ठेवूया आपण आणि 15 मिनिटानंतर काढूया. आता हे बघा, आपली 10-15 मिनिटं झाली जवळजवळ. आता मी हा नॅपकिन काढलाय आणि हे आपले पाव बघा किती सॉफ्ट झालेले आहेत. आता मी तुम्हाला हा काढून दाखवते. हे पहा, एवढं सॉफ्ट पाव झाला आपला. हे पाव आपले रेडी आहेत. आता हे पाव आपले रेडी आहेत. ह्या पावांबरोबर तुम्ही बटाटे वडे आणि मिरचीची भजी, आता मिरचीची भजी जी स्टफ केलेली असते आणि ती भजी, तर त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करत आहे. त्याबरोबर ह्या पावांबरोबर ती मिरचीची भजी आणि वडे, म्हणजेच वडापाव आपला फेवरेट, खूप छान लागतं. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. तुम्ही बघून रेसिपी ही करा. मिरचीच्या भजीचा व्हिडिओ मी टाकते आहे, त्याप्रमाणे तुम्ही मिरचीची भजी करा, हे असे पावही करा. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण द्या.